नमस्कार. रोज वेगवेगळ्या विषयांवरती मी बोलतो, वेगवेगळी माहिती मी तुम्हाला सांगतो. पण आज थोडंसं वेगळं. एक रुग्ण म्हणजे पेशंट माझ्याकडे सकाळी आले होते आणि ते बऱ्याच दिवसांपासून त्वचा रोगाच्या संदर्भात म्हणजे त्वचेचा वेगवेगळे आजार त्यांना होतात आणि त्यामुळे ते ट्रीटमेंट घेत आहेत. आणि मीच नाही तर माझ्यासारख्या बऱ्याच वैद्यांकडे ते ट्रीटमेंट घेत होते. पण या सगळ्यामध्ये मी ही सगळी हिस्ट्री म्हणजे याला आपण काय म्हणतो केस टेकिंग केस घेतली आणि पाठीमागचा इतिहास सगळा जो आहे औषधोपचार कुणी कुणी केलेत किती केलेले आहेत हे सगळं बघितलं. आणि हे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की औषधं देण्यापेक्षा आपण थोड्याशा रक्त तपासण्या करून घ्याव्या असं मला वाटलं. डिसीज आहे स्किनचा, डिसीज आहे त्वचेचा, पण तरीसुद्धा त्वचेच्या विकारांमध्ये बऱ्याच वेळेला फास्ट आपण रक्त तपासतोच असं नाही. पण तरीसुद्धा त्यांच्या टाचा ज्या आहेत त्या पूर्ण चिरलेल्या, वृक्षता जी आहे ती हातावरती सुद्धा आणि वृक्षता जी आहे तर ती पायावर अशी सगळीकडे दिसत होती. आणि म्हणून औषधं देण्याच्या अगोदर मी फक्त त्यांचा CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट जो आहे तर तो करून घेतला. आणि मग या CBC मध्ये HB जो आहे तर तो दिसतो. HB म्हणजे काय, तुमच्या शरीरातल्या रक्ताच्या हिमोग्लोबिनच्या लेवल ज्या आहेत तर त्या दिसतात. आणि मग हा HB जो आहे तर तो मी बघितला आणि अक्षरशः तो HB जो आहे तो 6 होता. मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की या रुग्णाला आता आपण त्वचेच्या संदर्भात चिकित्सा देऊया की रक्ताच्या संदर्भात देऊया. तर पहिला टप्पा हा रक्ताच्या संदर्भात चिकित्सा द्यावा हा येतो. आणि म्हणून रक्तवाढीच्या संदर्भातली मॅनेजमेंट जी आहे किंवा त्या रुग्ण जे आहेत तर त्यांच्या बाबतीत हे रक्त कशामुळे कमी झालं ही सगळी मॅनेजमेंट केली. आणि तुम्हाला सांगू का, पायाच्या टाचा फुटल्या, चिरल्या, हे सगळं त्या रक्ताच्या कमतरतेमुळे, वृक्षता जी आहे ती रक्ताच्या कमतरतेमुळे, थंडी वाजणं, कोरडेपणा, हे सगळं त्याच्यामुळे झालं होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं आजार पण फसवं असतं. आजारी पडणं जे आहे तर ते बऱ्याच वेळेला निदान वेगळं करायला लागतं, निदानच्या पर्यंत पोहोचायला लागतं. आणि मग ही केस याच्यामध्ये कुठलंही त्वचा रोगाचं औषध मी वापरलं नाही, पण हा रुग्ण जो आहे तो बरा झाला. आणि याच्या मागे कारण काय, निदान. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या रुग्णाचं निदान जर व्यवस्थित झालं तर बरेच आजारपणं जे आहेत ती सहज कमी होतात. आणि ही त्वचा रोगांच्या मधला आत्ताचा हा अलीकडच्या टप्प्यातला एक वेगळा विषय जो आहे तो लक्षात आला म्हणून तुमच्याबरोबर शेअर केला. डॉक्टर अभय तुमच्यासोबत. असे वेगवेगळे केसेस सुद्धा मी तुम्हाला सांगेन की ज्याच्यामध्ये काही होतं एकच आणि झालं एकच, म्हणजे लक्षणं वेगळी आणि ट्रीटमेंट वेगळी, अशा सुद्धा केसेस असतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अवघड होतं की डॉक्टर हे किती दिवसात बरं होईल, डॉक्टर बरं होईल का, असं जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये हे कोड जे आहे ते सुटतं. आणि हे माझ्या बाबतीत मी खूप शहाणा आहे असं नाही, बऱ्याच वेळेला बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत, बऱ्याच डॉक्टरांच्या बाबतीत असं होतं. बऱ्याच वेळेला मिसगाईड जे आहे तर ते होतं आणि त्याच्यामध्ये काय वेगळं आहे असं नाही. पण तुम्ही बरं होण्याचा क्षण जर जवळ आला असेल ना, खटकन तुम्ही कसेही बरे होत. मग त्याच्यामध्ये थोडासा वरचं तुमचा टाईम जो आहे तो चांगला असणं हे सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टर अभय तुमच्यासोबत.